Dear students, today we continue the next article from the same topic, rotational motion, the moment of inertia of a thin uniform disc about an axis. A point भेटायचा about an axis passing through its center of mass, and perpendicular to the plane, passing through its center of mass and perpendicular to the plane. लक्ष येतं बेटा इथं. आता मला एक सांगा, डिस्क म्हणजे काय असते रे? सांगा बरं मला. हाऊ इज द डिस्क? इमॅजिन करा, डिस्क म्हणजे काय तुमच्या पुढे, कारण पहिल्यांदा ते क्लिअर झालं पाहिजे. रिंग म्हटल्यानंतर एक काय कडं आपण ज्याला म्हणतो, तसं डिस्क म्हणजे काय असते? कोणत्या बॉडीला डिस्क म्हणतो आपण? ती बॉडी तरी पहिल्यांदा आठवली पाहिजे आपल्याकडे. तर डिस्क म्हणजे कॉम्प्युटरची सीडी. कॉम्प्युटरची जी सीडी असेल तशा टाईपच्या बॉडीला आपण डिस्क म्हणतो. किंवा मग डे टू डे लाईफमध्ये दुसरी डिस्क म्हणजे कोणती बॉडी असेल? चहा पितो, बसी जी असते ती बशी म्हणजे डिस्क. तशा टाईपच्या बॉडीला आपण डिस्क म्हणतो बेटा. तर अशा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या कोणत्या ॲक्सिसशी काढायचा आहे? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसशी, डायमीटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसशी, आणि टँजंट इन अ प्लेन आणि टँजंट टू द प्लेन, हे चार वेगवेगळ्या ॲक्सिसची डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला लर्न करायचा आहे बेटा. तर आपण डिस्क म्हणजे याच्यासाठी फिगर काढूया. तर इथं जे दिसेल ही थिन युनिफॉर्म डिस्क. आता रिंग आणि डिस्कमध्ये फरक काय येतो? तर रिंगला जो असेल थिकनेस नसते बेटा. मी अगोदरची फिगर तुम्ही कम्पेअर करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर या टाईपमधून जी बॉडी असते हे असं, तर या टाईप म्हणजे याला थिकनेस असते हे असं ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून, आणि या डिस्कचा रेडियस कॅपिटल आर आणि मास कॅपिटल एम, आणि या ॲक्सिसची डिस्क रोटेट होते बेटा. डिस्क इज रोटेटिंग अबाउट धिस ॲक्सिस. अशा टाईपची बॉडी असेल तर याला आपण डिस्क म्हणतो. या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसशी काढायचा आहे, आणि तो ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे? पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. म्हणजे आता इमॅजिन केलात, इथून एवढी डिस्क असेल तर ही एक प्लेन आहे. या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे असा ॲक्सिस ऑफ रोटेशन असला पाहिजे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म डिस्क. आणि परत आता मी थिन युनिफॉर्म रिंगलाही वापरला आणि इथंही वापरत आहे. का? कारण युनिफॉर्म वर्ड असेल तर मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म होतं. एक मास डिस्ट्रीब्युशन जे असेल ते युनिफॉर्म असतं, सेम असतं सगळीकडे. सर्वच पार्टमध्ये त्या डिस्कच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये मास डिस्ट्रीब्युशन सेम असतं बेटा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म डिस्क अबाउट एन ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म डिस्क अबाउट एन ॲक्सिस passing through its center and perpendicular to the plane. Consider a thin uniform disc of mass capital M and radius capital R is rotating about an axis passing through its center and perpendicular to the plane. Then moment of inertia of the disc about an axis passing through its center and perpendicular to the plane is given by.
हा सेंटरचा प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दिलेला आणि बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द other axis can be calculated by the principle of parallel or perpendicular axis. आणि पहा बेटा इथं the moment of inertia of a thin uniform disc about an axis moment of inertia of a thin uniform disc about an axis passing through its center of mass and perpendicular to the plane is given by IC is equal to mr square by 2. हा तुम्हाला दिलेला आहे बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतो. काय म्हणलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ मास कॅपिटल M and radius capital R is rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane is given by IC is equal to mr square by 2. IC is equal to mr square by 2. IC is equal to mr square by 2. हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया बेटा इथं तो कसा आलेला आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन uniform disc of mass M and radius R about an axis passing through its center and perpendicular to its length is given by. म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा म्हणजे प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सेंटरचा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. म्हणजे तो गिवन बाय डिराईव्ह करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला दिलेला आहे. दोन्ही टेक्स्टबुकमध्ये त्याला डिराईव्ह करत बसायची गरज नाही आणि त्याच्यावरून वेगवेगळ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला निश्चित काढायचा आहे बेटा. अबाउट द व्हेरियस टाईप ऑफ द ॲक्सिस इज टू बी कॅल्क्युलेट. वेगवेगळ्या ॲक्सिस ऑफ रोटेशनला तुम्हाला तो वर्कआउट करायचा आहे आणि तो तुम्हाला काढायचा आहे बेटा. आल्या का लक्षामध्ये काय सांगतो? हां, आता करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज. अगदी प्रोसिजर सेम अगोदर जे लर्न केलेलं आहे रिंगला तीच प्रोसिजर या डिस्कला सुद्धा आहे. दी करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन corresponding radius of gyration about this axis of rotation about this axis of rotation is सांगा बेटा काय असेल? IC is equal to mkc square. What is kc? Where kc a radius of gyration about an axis passing through center of mass about an axis passing through center of mass about an axis passing through its center of mass आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणू बेटा. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची किंमत प्रत्येक ॲक्सिसची आपल्याला काढायचं आहे आणि ते न्यूमरिकलमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून बेटा आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड अगदी अगोदरचं आर्टिकल होतं तेच स्टेप रिपीट होत जात आहे. फक्त बॉडीचं नेचर बदललं. ती रिंग होती, इथं डिस्क घेतलेलं आहे, फरक काहीच नाही. म्हणून एक आर्टिकल व्यवस्थित तयार केला तर त्याच्या ॲनालॉगस वेनं हे दुसरं आर्टिकल तुम्हाला येईल. आणि इथं काय आलं? mkc स्क्वेअर इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. तिथं फक्त mr स्क्वेअर होतं
आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा mr²/2 आहे. हे परत परत आवर्जून तुम्हाला सांगत आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. रिंग म्हणलात mr² आणि डिस्क म्हणलात तर mr²/2. mr²/2 m आणि m कॅन्सल. kc² अपॉन r² इज इक्वल टू 1/2 आहे का नाही. कोइफिशियंट ऑफ mr², k² अपॉन r² ची किंमत काय आली. k² अपॉन r² ची किंमत म्हणजे कोइफिशियंट ऑफ mr² आणि दॅट इज इक्वल टू 1/2. आता इथं बेटा दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला तर kc अपॉन r इज इक्वल टू 1/√2 अँड देअरफॉर kc इज इक्वल टू 1/√2 टाइम्स r. kc इज इक्वल टू 1/√2 इंटू r. आणि हे अगोदरही आपण पाहिलं होतं, दॅट इज 0.707 टाइम्स रेडियस. 1/√2 ची किंमत ही नेहमी लक्षात ठेवा 0.707 येते. ही फिक्स व्हॅल्यू आहे, ती कधी बदलत नाही. म्हणून हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या बॉडीचा काढला. डिस्कचा. कोणत्या ॲक्सिसची काढला. अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास इज mr²/2. आता बेटा करस्पॉन्डिंग, आता हे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर काढलं मी. आता मला वेगवेगळ्या ॲक्सिसची काढायचं आहे. अबाउट डायमीटर ॲक्सिस म्हणजे दुसरा पार्ट जो असेल तो बी असेल, तर इथं घेतो अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर. अबाउट एन ॲक्सिस पहा बी, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर ॲक्सिस. पहा बेटा अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर. आता डायमीटरचा ॲक्सिस जो असेल तर तुम्हाला हीच रिंग डिस्क दिलेली आहे. अबाउट इट्स डायमीटर ॲक्सिस. तर पहा बेटा आता हे डायमीटर तुम्हाला दिलेली फिगर आहे, परत काढा ही फिगर. हा एक ॲक्सिस डायमीटर, हा जो डायमीटर ॲक्सिस असेल आणि हा दुसरा एक डायमीटर. फ्रेश फिगर काढा तुम्ही, फ्रेश फिगर काढा. हा आणि हा सेंटरचा आहे. सेंटरचा IZ इज इक्वल टू IC आणि हा I डायमीटर इज इक्वल टू IX आणि हा सुद्धा ID इज इक्वल टू IY. आलं का. काढलात फ्रेश फिगर. बी पॉईंट नोट करा. या ठिकाणी जे बी पॉईंट तुम्हाला घेतलेलं आहे, कोणत्या ॲक्सिसची काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया. अबाउट दी डायमीटर ॲक्सिस. तर बेटा ती फिगर काढा. त्या फिगरला मी काय केलं, फ्रेश फिगर काढा तुम्ही. डिस्क काढा. हा ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर आणि हा एक डायमीटर आणि हा दुसरा डायमीटर. हा एक डायमीटर आणि हा दुसरा डायमीटर. आणि हे दोन डायमीटर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि त्याला परपेंडिक्युलर झेड ॲक्सिस म्हणजे IZ म्हणजे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर आहे. आलं लक्षामध्ये. तर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर म्हणजे ID आपल्याला काढायचं आहे. हां सांगा, अगोदरच्या रिंगमध्ये डिस्कमध्ये काय सेम प्रोसिजर आहे आणि बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. इथे बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. काय रे सांगा बेटा, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. पटकन ओटावर आलं पाहिजे तुमच्या. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस IO इज इक्वल टू IC प्लस MH². लर्न केलं ना आपण. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस हे दोन्हीचे ॲप्लिकेशन्सच आहेत आता पुढे.
वेगवेगळ्या बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहेत. आता हेअर आय सी इज इक्वल टू mr²/2. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसची? अबाउट द सेंटर. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपण काढतो अबाउट सेंटर, तर तो काय येतो बेटा? mr²/2 येतो. तो डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर mr²/2 येतो. आणि एच आपण बाय द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर, इथं मी पॅरलल लिहिलं आहे आणि हे तिन्ही ॲक्सिस कसे आहेत? एकमेकांना परपेंडिक्युलर आहे बेटा. म्हणून इथं काय करा? बाय द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, परपेंडिक्युलर बाय द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, पॅरलल नाही, बाय द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय झेड आय वाय. हियर आय एक्स इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू आय डी. आय एक्स इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू आय डी अँड आय झेड इज इक्वल टू आय सी. आय झेड इज इक्वल टू आय सी. ठेवा बेटा किमती. काय आलं? आय सी आय एक्सच्या ठिकाणी आय डी प्लस आय वायच्या ठिकाणी आय डी इज इक्वल टू 2 टाइम्स आय डी अँड देअरफॉर आय डी इज इक्वल टू आय सी बाय 2. आलं का लक्षात? आय डी इज इक्वल टू आय सीच्या, आय सी जी सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे डिवायडेड बाय 2 येईल. आणि व्हॉट इज आय सी? आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. काय? mr²/2. दॅट इज mr²/2 डिवायडेड बाय 2. हे 2 कॅन्सल करू नका, हे मॅथमॅटिक्स नाही कॅन्सल करण्याचं. तर इथं काय येईल? mr²/4 येईल. नाहीतर बरेचसे विद्यार्थी खोडून टाकतात, काटाछेटी करण्याची त्यांना जास्त हॅबिट असते. असं मॅथमॅटिकल प्रिन्सिपल यूज करायचं बेटा. मॅथमॅटिक्सनं कटत असेल तर काढायचं, पण आपल्याच मनानं काहीतरी वेगळं करायचं नाही. कारण होल डिवायडेड मी लांब रेषा मारलेली आहे, याला डिवाइड बाय 2 आहे मॅथमॅटिक्समध्ये, त्याचा अर्थ वेगळा. mr²/4 म्हणजे हा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटर ॲक्सिसचे आलेला आहे. सेंटरच्या हाफ, सेंटरच्या हाफ तिथं सुद्धा रिंगला सेंटरच्या हाफच होता आणि डिस्कला सुद्धा सेंटरच्या हाफ आलेला आहे. आणि याला इक्वेशन नंबर मी 3rd असं नाव देतो. आणि करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, दी करस्पॉन्डिंग radius of gyration, corresponding radius of gyration about this axis of rotation is about the corresponding radius of gyration about this axis of rotation is. सांगा बेटा काय येतं? करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज आय डी इज इक्वल टू mkd². व्हॉट इज kd? रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर ॲक्सिस. वेअर याला बेटा इथं इक्वेशन 4 घ्या आणि वेअर kd रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर ॲक्सिस, प्रत्येक वेळेस इक्वेट करायचा, प्रत्येक वेळेस. आता आय डी बरोबर mr²/4 आहे
आणि आय डी बरोबर एम के डी स्क्वेअर. या इक्वेशन 3rd आणि 4th मध्ये लेफ्ट साईड ज्या आहेत ह्या कशा आहेत, ह्या दोन्ही लेफ्ट साईड ज्या असतील ह्या दोन्ही कशा आहेत, इक्वल आहेत. म्हणून राईट हँड साईड इक्वेट करायचं. काय इक्वेट करायचं, एम आर स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू एम के डी स्क्वेअर. एम आणि एम कॅन्सल आणि मग इथं आर स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू के डी स्क्वेअर. आणि देअरफॉर के डी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, के डी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1/4. आणि दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलात बेटा तर के डी अपॉन आर इज इक्वल टू 1/2 आणि के डी इज इक्वल टू r/2 इज इक्वल टू 0.5 टाइम्स रेडियस. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द डायमीटर ॲक्सिस, रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द डायमीटर ॲक्सिस इज इक्वल टू हाफ ऑफ द रेडियस, इज इक्वल टू हाफ ऑफ द रेडियस. KD is equal to 0.5 times radius. Corresponding radius of gyration about this axis of rotation is 0.5 times radius. आलं बेटा लक्षात इथं अबाउट द डायमीटर ॲक्सिस. आता तिसरा जो असेल लक्षात आलं, हा जो फॉर्म्युला यूज केलेला आहे बाय द प्रिन्सिपल, वन्स अगेन आय रिपीट हिअर, बाय द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, पॅरलल नाही परपेंडिक्युलर ॲक्सिस, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. तर हिअर आय एक्स इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू आय डी, हे दोन्ही ॲक्सिस डायमीटर ॲक्सिस आहेत. आणि मग आय झेड इज इक्वल टू आय सी इज इक्वल टू आय डी प्लस आय डी, दॅट इज 2 टाइम्स आय डी. आणि आय डी बरोबर आय सी बाय 2, आय सीची किंमत एम आर स्क्वेअर बाय 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे एम आर स्क्वेअर बाय 4. आणि करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज आय डी इज इक्वल टू एम के डी स्क्वेअर. नाव इक्वेट इक्वेशन नंबर 3rd and 4th. तिसरा आणि चौथं इक्वेशन इक्वेट केला तर एम आर स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू एम के डी स्क्वेअर आणि आर स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू के डी स्क्वेअर अँड करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ के डी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअर. आणि आपण या पद्धतीनं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कोणत्या ॲक्सिस काढला, अबाउट दी डायमीटर ॲक्सिस बेटा. आता त्यानंतर कोणत्या ॲक्सिस काढायचं आहे सांगा मला. आता सी पॉइंट अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन. लक्षात येते बेटा, टँजंट इन अ प्लेन. आणि टँजंट इन अ प्लेन मीन्स व्हॉट, पॅरलल टू डायमीटर ॲक्सिस, पॅरलल टू डायमीटर ॲक्सिस. तर डायमीटर ॲक्सिसला पॅरलल आपण काढतो. तर परत आपल्याला काढा फ्रेश फिगर. तुम्ही प्रत्येक वेळेस फिगर काढायची आपल्याला. रिंग काढा, डिस्क काढा आणि या डिस्कला आता ही काढली मी डिस्क बेटा, इथं काढली मी डिस्क. आता या डिस्कला कोणता ॲक्सिस आहे, अशी डिस्क मी घेतली, सी डी कॉम्प्युटरची असेल तर त्याला टँजंट टच होणारा इन अ प्लेनमध्ये कुठंही घेतलात बेटा. टँजंट इन अ प्लेन म्हणजे टँजंट डिस्कला टच होतो, प्लेनमध्ये असतो. म्हणजे कोणता, आता मी जर तुम्हाला इथं घेतला तर ही डिस्क असेल, इथं टँजंट बेटा, हे टँजंट जस्ट हा टँजंट आय स्मॉल टी आपण म्हणू. आणि हा डायमीटर ॲक्सिस, हा असा, हा डायमीटर ॲक्सिस. हा डायमीटर ॲक्सिस आय डी. आणि या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स एच इज इक्वल टू कॅपिटल आर. हा सेंटर आणि इथं जस्ट टच. तर
बाय द प्रिन्सिपल, आता हे दोन ॲक्सिस, कोणते दोन ॲक्सिस तुम्हाला दिसत आहेत, हे कोणते दोन ॲक्सिस आहेत सांगा मला. एक डायमीटर ॲक्सिस आहे आणि दुसरा टँजंट इन अ प्लेन. प्लेनमध्ये टँजंट आहे. आता मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, क्लिअर केले होते बेटा. टँजंट इन अ प्लेन, आता समजा प्लेनमध्ये ही प्लेन आहे, इथं टँजंट, हा डायमीटर ॲक्सिस. समजा इथं टँजंट असेल तर हा डायमीटर ॲक्सिस, असा तिरपा असेल तर याला डायमीटर ॲक्सिस पॅरलल असतं. म्हणून कोणता थेरम यूज करायचा इथं? बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. पॅरलल शब्द वापरलेला इथं काय बेटा? आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. हिअर आय सी इज इक्वल टू आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 4. ऑलरेडी लर्न केलेलं आहे. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या हाफ असतो आणि तो एम आर स्क्वेअर बाय 4 आलेला आहे बेटा. आणि एच बरोबर काय रे? आर. एच म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. तर दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती आलेलं आहे? एच इज इक्वल टू आर. ठेवून टाका बरं इथं. आणि परत पुढे आय ओ इज इक्वल टू आय स्मॉल टी. आय स्मॉल टी सिम्बॉल कशाचं वापरलं आहे आपण? आय स्मॉल टी सिम्बॉल टँजंट इन अ प्लेनसाठी वापरलं बेटा. मग इथं येईल आय स्मॉल टी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 4 प्लस एम आर स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 5 बाय 4 एम आर स्क्वेअर. आलं का लक्षात? एम आर स्क्वेअर बाय 4 प्लस एम आर स्क्वेअर दॅट इज 5 बाय 4 एम आर स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला आय स्मॉल टी इज इक्वल टू 5 बाय 4 एम आर स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर जे असेल 5th असं घेतो बेटा. इक्वेशन नंबर 5th. आता करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस, या ॲक्सिसला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे. दी करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन, corresponding radius of gyration about this axis of rotation is the corresponding radius of gyration about this axis of rotation is काय येईल बेटा? सांगा बरं. I small t is equal to m kt स्क्वेअर. आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी? 6. वेअर व्हॉट इज kt? वेअर kt इज द रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट इन अ प्लेन. और kt रेडियस ऑफ गायरेशन प्रत्येक ॲक्सिसला एक रेडियस ऑफ गायरेशन असतो. ॲक्सिस बदलला तर रेडियस ऑफ गायरेशन बदलतो. आणि रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट इन अ प्लेन. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट इन अ प्लेन. आता इक्वेट करा हे दोन्ही इक्वेशन बेटा. फ्रॉम इक्वेशन किती? 5th and 6th काय येईल बेटा? एम के टी स्क्वेअर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 5 बाय 4 एम आर स्क्वेअर. 5 बाय 4 एम आर स्क्वेअर. आता हे एम आणि एम कॅन्सल. के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 5 बाय 4. हेही लक्षात ठेवा प्रत्येक. के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअरची किंमत असते. ती कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअरची किंमत असते. आणि याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर के टी अपॉन आर इज इक्वल टू रूट 5 बाय 2. स्क्वेअर रूटमध्ये या दोन्हीचा स्क्वेअर रूट घेतला तर रूट 5 डिवाइड बाय रूट 4. रूट 4चा स्क्वेअर रूट 2 येतो. आणि मग के टी इज इक्वल टू
√5/2r. KT इज इक्वल टू √5/2r. हा फॉर्म्युला परत न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी इथं लक्षात ठेवा. हे कोणत्या ॲक्सिसशी काढलं आपण? अबाउट व्हॉट ॲक्सिस दिस इज टू बी कॅल्क्युलेट? दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन. अबाउट एन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन. आता त्यानंतर बेटा शेवटचा जो असेल तर डी पॉईंट अबाउट एन ॲक्सिस टँजंट टू द प्लेन. त्याच डीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे अबाउट एन ॲक्सिस टँजंट टू द प्लेन. तर पुढचा पॉईंट असेल म्हणजे एका बॉडीचे 4 वेगवेगळ्या ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया. रिंगचे 4 फॉर्म्युले, परत डिस्कचे 4. अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस टँजंट टू द प्लेन. हां, हिंट काय दिली होती? टँजंट टू द प्लेन म्हणजे ॲक्सिस पॅरलल टू सेंटर. ॲक्सिस पॅरलल टू इट्स सेंटर. सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसला पॅरलल बेटा. सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसला पॅरलल. हां, चला काढा फिगर. काय काढायचं? डिस्क काढावर. एस वर काढा, फिगर काढा. ही अशी एक डिस्क काढायची बेटा. या डिस्कला थिकनेस, दोन्हीमधला फरक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. म्हणजे थिकनेस असते डिस्कला, रिंगला थिकनेस नसते. बरोबर आहे. आता परत टँजंट टू द प्लेन. आता हे सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस, हा सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस IC आणि टँजंट टू द प्लेन हा जो असेल I_T आणि या दोन्हीमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स H इज इक्वल टू R. आपण हे O आणि डिस्कचं मास M आणि रेडियस R. आता यामध्ये परत तुम्हाला एक वेळेस टँजंट टू द प्लेन. आता ही डिस्क असेल असे तर ॲक्सिस सेंटरमधून पास झालेला आणि सर्कम्फरन्स जे आहे, परिघ ही जे दिसतं असं, तर पेरिफेरलवरचे पॉईंट टू द प्लेन असं. म्हणजे आता ही असं घेतलात, हे ॲक्सिस असेल तर याच्यावरती या एजवरती ॲक्सिस आहे. ही जी एज डिस्कची एज आहे त्याच्यावरती ॲक्सिस आहे आणि हा ॲक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणून टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. लक्षात येतं? टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन, दॅट इज पॅरलल टू सेंटर. मग आता बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. सांगा रे बेटा. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस IO इज इक्वल टू IC प्लस MH². IO is equal to IC plus MH². Here IC सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कच्या किती येतं? mr²/2. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर mr²/2 गिवन दिलेला बेटा. आणि H इज इक्वल टू R आणि IO ची किंमत किती येते? I_T. टँजंट टू द प्लेनसाठीचा सिम्बॉल I_T अँड देअरफॉर I_T इज इक्वल टू mr²/2 प्लस mr² आणि दॅट इज इक्वल टू 3/2 mr². 3/2 mr². आणि मग याला आपण काय लिहिता येतं? I_T इज इक्वल टू 3/2 mr². याला आपण इक्वेशन किती 7 झालं ना? हे सेवन्थ इक्वेशन
आणि करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज द corresponding radius of gyration about this axis of rotation is about this axis of rotation is काय बेटा सांगा IO is equal to corresponding this axis of rotation is हां काय I capital T is equal to MKT square I T म्हणजे रेडियस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू MKT स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर किती असेल 8th. आणि हे दोन इक्वेशन इक्वेट केलात कारण लेफ्ट हँड साईड सारखे आहेत तर त्यांच्या राईट हँड साईड सेम असतात. तर ते किती आले बेटा MKT स्क्वेअर इज इक्वल टू 3/2 MR स्क्वेअर. हे M आणि M कॅन्सल तर KT स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इज इक्वल टू 3/2. K स्क्वेअर अपॉन R स्क्वेअरची किंमत 3/2 आणि KT अपॉन R इज इक्वल टू रूट ऑफ 3/2 इज इक्वल टू रूट ऑफ 1.5 आणि KT इज इक्वल टू रूट ऑफ 1.5 टाइम्स रेडियस. रूट ऑफ 1.5 टाइम्स रेडियस. तर बेटा या ठिकाणी याची सुद्धा 4 वेगवेगळे फॉर्म्युले आणि तोच क्वेश्चन आता मी तुम्हाला परत इथं विचारणार. कोणता क्वेश्चन विचारणार? कोणत्या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्झिमम आहे, कोणत्या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम आहे. तर यासाठी तुम्हाला काय काढावं लागेल? परत ही 4ही फॉर्म्युले तुम्हाला इथं आठवले पाहिजेत. सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिशचे किती आहे? रिंगच्या अर्धावर का लक्षात ठेवा, दोन्ही कंपेअर केलं तर रिंगच्या अर्धा म्हणजे IC इज इक्वल टू MR स्क्वेअर बाय 2 सेंटरच्या हाफ सेंटरचा आणि डायमीटरचा ID इज इक्वल टू सेंटरच्या हाफ MR स्क्वेअर बाय 4 आणि टँजंट टू द प्लेन म्हणलं इन अ प्लेन म्हणलं तर याला पॅरलल येतात. MR स्क्वेअर बाय 4 प्लस MR स्क्वेअर म्हणजेच 5/4 MR स्क्वेअर आणि टँजंट टू द प्लेन म्हणलं सेंटरला पॅरलल. सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यामध्ये MR स्क्वेअर ॲड करा दॅट इज इक्वल टू 3/2 MR स्क्वेअर. आता सांगा बेटा लिस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया कोणते आहे? याला जर तुम्ही 0.5 MR स्क्वेअर लिहिलात, याला तुम्ही 0.25 MR स्क्वेअर 1/4 म्हणजे किती आलं 0.25 आणि हे किती आलं 1.25 MR स्क्वेअर 5/4ची किंमत आणि इथं 1.5 MR स्क्वेअर. आता मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिस आला? ID. हा कोणता आला? हा मिनिमम आला. आणि मॅक्झिमम कोणता आला? हा मॅक्झिमम मोमेंट ऑफ इनर्शिया. लिस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसची झाला? डायमीटर ॲक्सिसची. आणि मॅक्झिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसची आला? टँजंट टू द प्लेन. हे रिंग आणि डिस्कला सारख्याच पद्धतीनं आहे म्हणून परत हे 4 फॉर्म्युले आपण डिस्कचे लर्न केलेले आहेत. परत मी सांगतो सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया MR स्क्वेअर बाय 2, डायमीटरचा इनर्शिया सेंटरच्या हाफ MR स्क्वेअर बाय 4 आणि टँजंट इन अ प्लेनचा 5/4 MR स्क्वेअर आणि टँजंट टू द प्लेनचा 3/2 MR स्क्वेअर. Therefore, now we complete this body that is the moment of inertia of the disk about 4 different axes आणि least आणि maximum moment of inertia about the given axis we have learned. तर बेटा आता नेक्स्ट पुढच्या लेक्चरला आपण दुसऱ्या टाईपची बॉडी मी परत सांगितले तुम्हाला बरेचसे फॉर्म्युले आहेत
वेगवेगळ्या टाईपच्या बॉडीज आहेत, त्यांची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण पुढच्या पिरियडला लर्न करूया.